जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही आलो रामशेज गडावर. रामशेज गडावर आल्यानंतर महाराजांचं एक वाक्य आठवतं. महाराज नेहमी म्हणायचे की आज स्वराज्यात 350 किल्ले, उद्या जर उत्तरेतला औरंगजेब दक्षिणेत उतरला तर माझा एक किल्ला घेण्यासाठी त्याला एक वर्ष लढावं लागेल. आणि महाराजांचा दूरदृष्टिकोन बघा की महाराजानंतर जेव्हा संभाजी महाराज गादीवर आले आणि 1682ला तो उत्तरेतला औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला तर त्यांनी पहिला किल्ला रामशेज घेण्यासाठी ठरवला होता. का? कारण की त्याच्या बापाने सुद्धा दक्षिण उतरल्यानंतर शहाजहानने हाच किल्ला जिंकला होता. यालाही वाटलं की आपणही सुद्धा जिंकून घेऊ, पण याला माहीत नव्हतं की याच्या समोर मराठी उभा आहेत. याला वाटलं शिवाजी महाराज नाही आहेत तर मग आता कोणी लढायला राहिलं नाही. पण संभाजी महाराज नावाचं एक वादळ त्या गादीवर बसलेलं होतं आणि औरंगजेबाने पहिला किल्ला निवडला रामशेज. आणि त्याने फिरोज जंग शहाबुद्दीन म्हणून एक त्याचा सेनापती पाठवला आणि त्याच्यासोबत 40,000चं सैन्य घेऊन पाठवलं. आणि गडावर फक्त 600 मावळे होते. त्या 600 मावळ्यांनी हा गड 5.5 वर्ष झुंजावला. महाराज फक्त 1 वर्ष म्हणावले ते हा गड 5.5 वर्ष झुंजला. तर विचार करा त्या औरंग्याला किती वर्ष लागले असते 350 गड घेण्यासाठी. आणि मुळात तो एकही दगडसुद्धा घेऊन जाता आला नाही त्याला स्वराज्याचा. आणि मराठ्यांनी त्याला सुद्धा ह्याच मातीत गाठलं. असा हा आपला मराठ्यांचा इतिहास आहे. आणि या गडाला श्रीरामापासून इतिहास लाभलेला आहे का की वनवासात जेव्हा राम गेले होते त्यावेळेस त्यांनी याच गडावर आपली शेज ठेवली होती, म्हणून या गडाचं नावसुद्धा रामशेज आहे. आणि गडावर खूप काही बघण्यासारखं आहे. चोरवाटा आहे, गुप्त दरवाजे आहेत, गुफा आहेत. आणि इकडे मागे आपल्या बघा हे दिसतंय शिवलिंग. तर आपण बघूया काय काय. तर हे बघा या गुफेतूनच वरतून हा एक दरवाजा होता, गुप्त दरवाजा, तो आपण वरतून पण बघू. आता सध्या आपण शिवलिंगाजवळ दर्शन घेऊन आणि सुरुवात करू गडाला. त्यापासून वर आल्यानंतर आपल्याला या गुफेमध्ये एक शिवलिंग लागतं. हे बघा शिवलिंग. आणि इथूनच हे बघा या गुफेची वर त्या काळाचा एक गुप्त दरवाजा किंवा काही चोरवाटा असावी, जी आता कालांतराने बंद पडत आलेली. आपण हिला वरतून पण बघूया. आता शिवलिंगावरती इथून पाणी पडतंय बघा. चला आपण आता वर जाऊ. गुफेपासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला हे बघा श्रीरामांचं हे मंदिर लागतं. हे बघा आणि एक खाली पाण्याचं टाक आहे. हे 3 रस्ते सोन्याच्या घाणाकडे भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा. हा बघा हा सोन्याचा घाणा. त्याच्यामध्ये चुना जो आहे तो मिक्स करायची आणि जे पुढचं बांधकाम आहे त्या घाण्यातूनच व्हायचं. आता समोर जाऊ, समोर बघू काय काय. गडापासून थोडंसं वर चालत आल्यानंतर आपल्याला गणेशकुंड लागतो. चुन्याच्या घाण्यापासून वर आल्यानंतर हे बघा हे गणेशकुंड. समोर बघू आता. उत्तर चौकीची चोरखिंड म्हणून आहे, तिकडे जाऊया आता. हे बघा पाण्याची टाकी, 4-5 पाण्याची टाकी. आता जाऊया उत्तर चौकीच्या चोरखिंडीकडे पाऊल वाटेने. ही चोरखिंड जेव्हा रामशेजवर समोरून हल्ली चालू होते त्यावेळेस आपले मावळे जाऊन ह्याच दरवाजेने, असा अंदाज आहे की ह्याच दरवाजेने जाऊन ते त्यांची जी रसद वगैरे ती पळून लावायची आणि काही सैन्याला ती इकडूनच कापून काढायची. हा तोच चोरखिंडीचा दरवाजा. इकडनं त्यावेळेस खाली जात असावा. इकडची चोरवाड बघून, उत्तरेकडील चोरवाड बघून आपण येतो भवानी आईच्या मंदिराकडे. हे आईचं मंदिर.
हे समोर महाराजांचं स्मारक. भवानी आईच्या मंदिरापासून समोर असलेल्या टेकडीवर शिवरायांचं एक छोटंसं स्मारक. भवानी आईच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर 3 पाण्याची टाकी लागतात, लहान मोठी. आणि समोर इकडे किल्लेदाराचा वाडा स्वतः या स्थितीमध्ये आहे. काहीतरी गुप्त असावं हा वाडा, ते या अवस्थेत पडलेला आहे. अवशेष राजवाडा उतरून आल्यानंतर आपण येतो हत्ती दरवाजाकडे. हे बघा समोर हत्ती दरवाजा, पाऊस येतोय. स्वराज्य संस्थापक. हॅलो हॅलो. हे बघा इकडनं हॅलो दरवाजा आहे असा. दरवाजा मध्ये आल्यानंतर जो मी तुम्हाला त्या शिवलिंगाकडून दाखवला होता खालून, तो हा तोच गुप्त दरवाजा आहे बघा. असं आहे ते. समोर खाली खाली तुम्ही काही जात नाही आता. नाही तसंच हा बघा त्या काळचा असावा. इथे काढू फोटो. हत्ती दरवाजा झाल्यानंतर आपण येतो टेहळणी बुरुजाकडे. हा रस्ता जातो आपल्या टेहळणी बुरुजाकडे. बघा हा टेहळणी बुरुज. गडावर मागच्या बाजूने लक्ष ठेवण्यासाठी. आणि ही बहुतेक राहण्याची व्यवस्था किंवा मग पाण्याची टाकी म्हणता येईल. असं आहे टेहळणी बुरुज. चला आता वर जाऊ. समोर मोकळ्या पठारावर आल्यानंतर आपण येतो आपल्या स्वराज्याच्या या भगव्या ध्वजाकडे, जो शत्रूच्या मनात त्या काळी धडकी भरवत होता आणि स्वराज्याच्या रयतेसाठी स्वतंत्र घेऊन आलेला हा आपला भगवा ध्वज, जो आजही त्याच आत्मविश्वासाने फडकतो आपल्या स्वतंत्र भारतामध्ये.